तर मराठी इंडस्ट्रीकडून एक छान असा ट्रेलर काही तासांपूर्वी रिलीज झाला आहे। तर त्याचं नाव आहे वाजू द्या। हो मित्रांनो, हा मराठी चित्रपट त्याच्या मेन लीडमध्ये आहे संतोष जोवेकर। या चित्रपटाचे काही दिवसापूर्वी गाणे आणि टीजरसुद्धा रिलीज करण्यात आले होते आणि आज फायनली त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे आणि तो मी बघितला आणि मला ट्रेलर बघितल्यावर सगळ्यात पहिले जी गोष्ट आठवली ती म्हणजे 13 वर्षापूर्वी संतोष जोवेकर आणि चिन्मय मांडलेकर यांचा एक चित्रपट मोरया नावाचा, तो इतका सुंदर होता मित्रांनो आणि त्यांच्यामध्ये त्यांनी जी भूमिका साकारली होती दोघांनी फार आवडली होती त्या काळात। आणि हा चित्रपट जेव्हा कधी टीव्हीवर लागतो मित्रांनो, मी तो आवर्जून बघतो आणि त्याच्यातले गणपती बाप्पांचे जे गाणे आहेत ते तुम्हाला फार आवडतील। तुम्हाला जर ऐकायचे असतील तर लिंक मी डिस्क्रिप्शनला टाकेल, तुम्ही जाऊन नक्की बघा। आणि बँजो मूवी जर तुम्ही बघितली असेल रितेश देशमुखची, त्याची स्टोरी आणि ह्या ट्रेलरची स्टोरी मला जरा सिमिलर वाटली। म्हणजे की संतोष जोवेकर याला एक बँजोचा ग्रुप तयार करायचा असतो, मग कदाचित काही कॉम्पिटिशन वगैरे असेल, या ट्रेलर मला जेवढं कळलं मी तुम्हाला सांगतो, कॉम्पिटिशन असेल किंवा काही असेल ते आता ते माहीत नाही, आपण पिक्चर जेव्हा बघेल तेव्हा कळेल आपल्याला। तर ही स्टोरी आपल्याला पुढे कंटिन्यू होताना दिसेल चित्रपटामध्ये। तर महिन्यात म्हणजेच ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचे सुद्धा आगमन होणार आहे। तर हा चित्रपट 1 ऑगस्टलाच रिलीज होणार आहे। तर ह्या चित्रपटाला मी आवर्जून जाणार आहे आणि रिव्ह्यू तुम्हाला तर मिळणारच आहे, काळजी नका करू। आपण सगळे मिळून जाऊ चित्रपटाला, मराठी चित्रपट आहे तर जाणं नक्की। मोरया चित्रपटाचा एक खूप सुंदर असा डायलॉग मी व्हिडिओच्या शेवटला टाकलेला आहे, तर तुम्ही तो जाऊन नक्की बघा।